देवांग दवेला निवडणूक आयोगाची वेबसाईट हाताळण्याची जबाबदारी होती असं वक्तव्य रोहित पवार यांनी केलेलं आहे। आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत रोहित पवारांनी या संदर्भात काही खुलासे केलेत आणि काही आरोप देखील केले। देवांग दवे ही व्यक्ती कोण आहे तर भाजपचे पदाधिकारी आहेत। मग यांनी काय केलं तर यांनी एक मेथोडॉलॉजीचा वापर केला। किती लोकांना काढायचं, कोणाला घालायचं, टोटल कोऑर्डिनेशन कसं करायचं, काय करायचं। इलेक्शन कमिशन ही स्वायत्त संस्था आहे। या स्वायत्त संस्थेचं इंटरनेट नाही तर त्यांची वेबसाईट हे हँडल करण्याची जबाबदारी कोणाला इलेक्शन कमिशन दिली तर ही दवे नावाच्या या व्यक्तीला तिथं दिलेली आहे। इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर काय काय माहिती असते, सगळी माहिती असते। आणि मग ही माहिती जर दवेला तिथं वेबसाईट वापरण्यासाठी दिला असेल, दवे हा जर भाजपचा पदाधिकारी असेल तर आमच्या आधी दवेकडे सगळी माहिती होती। आमदार रोहित पवार यांनी मंत्री संजय शिरसाट यांच्यावर गंभीर आरोप केले। सिडको घोटाळा केवळ 5,000 कोटी रुपयांचा नाही तर 70 ते 80 हजार कोटी रुपयांपर्यंतचा आहे असा धक्कादायक खुलासा रोहित पवारांनी केला आहे। संजय शिरसाटांना घरी बसवल्याशिवाय शांत बसणार नाही असंही रोहित पवार म्हणतात। सिडकोच्या माध्यमातून राज्य सरकारमध्ये असणाऱ्या एका नेत्याच्या सांगण्यावर सिडकोमध्ये बसलेले जे चेअरमन ज्यांचं नाव मंत्री शिरसाट आहे यांनी जो घोळ केला होता 5,000 कोटीचा, तो असे सामाजिक कार्यकर्ते, आमचे पदाधिकारी आणि आम्ही सगळ्यांनी मिळून तो उघडकीस आणला। म्हणजे आता ही तिसरी आमची पत्रकार परिषद आहे, पण चौथी पत्रकार परिषद ही तिथं शिरसाटांना घरी बसवल्याशिवाय, त्यांच्यावर कारवाई झाल्याशिवाय, अधिकाऱ्यांवर कारवाई झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही। तिने स्थानिक भूमिपुत्रांच्या मदतीने व सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने सरकारली जो उत्मात लावला होता तर या राज्य सरकारचे म्हणजे सामान्य लोकांचे तिजोरीमध्ये असणारे 5,000 कोटी रुपये हे आम्ही सगळ्यांनी मिळून तिथं वाचवले आहेत। आणि ही फाईल बघितली तर हा आकडा 5,000 कोटीवरच थांबतो असं समजू नका। हा आकडा 70 ते 80 हजार कोटी रुपयेपर्यंत जाणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।